मिरज तालुक्यातील देशिंगा येथे अरविंद कुंभार नामक रुग्णाला वेळेत उपचार मिळावे म्हणून शेजारील लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलवली। यावेळी या रुग्णाला शुगर कमी असल्याबाबत त्रास होत होता, पण रुग्णवाहिकेवरील संबंधित डॉक्टरांनी रुग्णाची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता थेट मिरज शासकीय रुग्णालयात घेऊन आले। रुग्ण अरविंद हा ज्यावेळी रुग्णवाहिकेत स्वतःहून चढला होता, तदनंतर त्याची तपासणी करण्यात आली नाही व स्वतः रुग्णवाहिकेवरील डॉक्टर हे रुग्णासोबत न बसता पुढे ड्रायव्हर सीट शेजारी बसल्याने रुग्णाची तपासणी न केल्याने व रुग्णाला प्राथमिक उपचार न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप खुद्द शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश रकटे यांनी केला आहे। यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे। या रुग्णाचे काहीच दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे। आता एकुलता एक मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने दगावल्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। हॉस्पिटल आवारात मयत अरविंदच्या आईने हंबरडा फोडून सांगत होती, तो व्यवस्थित होता, त्याला शुगरचा त्रास होता, रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला कोणतेही उपचार दिले नाहीत किंवा तपासला नाही, असा आरोप मयत रुग्णाच्या आईने केला आहे। माझं नाव डॉक्टर अविनाश रकटे, मी कॅज्युअलिटी मेडिकल ऑफिसर जीएमसी मिरज येथे कार्यरत आहे सर। आमच्याकडे हा पेशंट आला सर, तेव्हा त्याचे बुबळं, हाताची नाडी, गळ्याची नाडी असं काही लागत नव्हतं, बुबळं पण मोठे झाले। आम्ही त्यांचा ECG काढला तर तो फ्लॅट लाईन आला सर, मृत अवस्थेमध्ये पेशंट आला सर। हा पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक आहे आणि याच्यामध्ये हायपोग्लायसेमियाचं प्रमाण जास्त असतं सर। तर यांना जर समजा टाइमवर ग्लुकोज हे गोष्टी दिल्या तर हे वाचून येतात। यांना जर समजा ते केलं असतं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता सर। त्यांना तो प्राथमिक उपचार न भेटल्यामुळे पेशंट इथं मृत अवस्थेत आलाय सर आमच्याकडे। ठीक आहे सर। त्यांचं कसं आहे सर, त्यांच्या मागे आता कोणीच नाही आहे, आई आहे, म्हणजे एकटी आई आहे, तिला सहारा कोणी नाही। आता त्या आईने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं सर। ठीक आहे। याच्या आधी काय झालेलं, असंच एकदा एक पेशंट होता, RTA झालेला। त्यांनी काय केलं की डायरेक्ट पेशंट काय केला, तो RTA झाला, दोन्ही पाय त्याचे कट झाले। आता अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये त्याचा रक्तस्राव होऊन मरण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याला ऍक्च्युअलमध्ये तेव्हा जर फ्लूइड गेलं तर तो पेशंट जिवंत अवस्थेमध्ये आला असता, आपण त्याला काहीतरी कन्झर्वेटिव्ह करू शकतो असं आहे। तो पेशंट त्यांनी काय केला की तिथं जवळपास 15-20 मिनिटाच्या अंतरावर PSC असतं, तिकडे न नेता इकडं पाऊण घंट्याच्या अंतरावर GMC मिरज इकडे घेऊन आले। ठीक आहे। इकडे घेऊन आले, तो पेशंट आला तो मृतच अवस्थेमध्ये, त्याचा ब्लड लॉस होऊन तो मृत झालेला आणि त्यांच्यासोबत त्याचे 3 मुलं होते, फक्त 3 मुलं बरं, बाई माणूस कोणी नाही, काही नाही, हार्डली 12-13, एका मुलात कधी 15-16 वर्ष वय असेल। असे इन्सिडेंट सारखे घडत आहेत। यांना नुसते फुकटचे पगार खाण्यासाठी त्या अँब्युलन्सचं समोरचं सीट गरम करण्यासाठी दिले। असंच आम्ही मागच्या पण एका मंथमध्ये तुम्ही बघितलं असाल की एका अँब्युलन्सचा आमच्याच हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढलेला की डॉक्टर समोरून उतरतात, मागं त्यांच्या पॅरालिसिसचा पेशंट होता। त्यांचे काम आहे की त्यांना तिथं बसण्यासाठी, त्यांना ऍक्च्युअली मागे सीट एवढं प्रशस्त हे सगळं सरकारनं करून दिलेलं आहे की त्यांना ते गरम करण्यासाठी नाही तर ते पेशंट पाहण्यासाठी दिलेलं आहे। हे त्यांनी त्यांची जिम्मेदारीवरून हात हे केल्यामुळं ते पेशंट दगावला सर। असं ते पेशंट आता कसं राहतंय, मेजॉरिटी टाइम कसं राहतंय, ते फास्ट आणतात, ते प्राथमिक उपचार त्यांना भेटत नाही, हे तर एक बाजूला आहे सर। मेजॉरिटी टाइम कसं होतं की त्यांना जो त्या टायमामध्ये जर भेटलं तर ते वाचू शकतात, पण बऱ्याच वेळा काय होतं की ते भेटत नसल्यामुळे ते आमच्याकडे मृत अवस्थेत येतात किंवा एकदम बॅड झाले असते, आम्हाला डायरेक्ट व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं। त्यावेळी पण 108 वर आमची कंप्लेंट रेज केलेली आहे सर। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।